ते, तर त्यांच्यावर ही वेळ आली तर बाकी सामान्य लोकांचं काय, त्यांनी कसं जगायचं? आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील, नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झाल्या तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना, बाकीचे कसे बाहेर येतील? भीतीचं वातावरण आहे गावाला आणि स्वाभाविक आहे. आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये अशी लोक जर घाबरत असतील घाबरत म्हणजे तेवढं दहशतच आहे, प्रचंड दहशत. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असतील, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील. फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का? नंतर माझे लेकरं गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर, तर ह्यांना दिशा तर दाखवाव, काही तर झालं असतं, थोडंफार तर काही हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं? ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे हे ह्यांना मारेकऱ्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं? ह्यांना काय करायचं? ह्यांना काहीतरी करायचं, आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का? मला करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असल, मला काय वाटत? मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडा, 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला, नंतर केला तर स्विच ऑफ झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होत. गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणून, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मला न्याय तर पाहिजे, मी तुमच्यासाठी न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. आणि तिचं म्हणणं संरक्षण, आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू? मी आता माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोडे वेळ जाते. मी काय करीन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? एक गाडणी गावाला भीतीच आहे, गावालाच भीती. घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास संतोष पाटील, तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी इथं रूम करून जाण्यासाठी आले, त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या विषयाचे मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळंच मध्ये घेतलेलं, चांगली ओळख, घरची संबंध ठेवले. काय करायचं होत्या बिचारी आई लहानपणी वारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे, वडील वारले 7च महिने झालं, आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे, सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा आपण? निरुत्तर होतो म्हणून तर परेशान. काय हो, गुन्हा तरी काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टर्म. अच्छा, आधी तुम्ही
काय घर तर बघा ना, मामाचं घर आहे. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती, फक्त मला लेकरं पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे. आईचं दुःख याच्यापेक्षा काय अजून. लेकराशिवाय महत्व कशाला आहे, कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण धनला तर पाहिजे, त्याची जमीनदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागलं. नाही दादा, बिलकुल धनु खूप खचलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं हे दादा. दोघं भाऊ आहे, तुम्ही तीन भावंड. राम लक्ष्मण होते, आता माझा राम गेला, लक्ष्मण एकटा करन तरी काय, कुठपर्यंत पळा. अवघड झालं. आणि आपली शेती किती आपली ते आपण ते कोरड कोण करतं. बटेन दिलेले उत्पन्न साधन तसं खूप शांत होतं, काहीच विषय नव्हतं हो, नाही. आम्ही 15 वर्ष कसं झालं. शेती करून 15 वर्ष झालं सरपंच आहे. खोट नाही माझ्या भावामध्ये. नाही खोटचा विश्वास नाही हो, काय तुम्ही मनात. ते तपास अधिकारी म्हणले की एकही माणसाने वाईट बोललं नाही त्यांच्याबद्दल. करायला पाहिजे होतं हो. हा, एकदम. करायला ना पाहिजे पाणी होतं. पाणी आणा पाणी नाही. खूप वेगळं होतं. खूप आधार. मला तो म्हणायचं ताई आई असं बी म्हणलं की म्हणायचं आई जाऊ दे आपण असं करू. अवघड आहे. आणि तिचे जणू कोण पण मित्र असेल तर खचलं. बघा नाही. जा बेटा जा त्याला जाऊ दे, इथे नका बसू. म्हणूनच मला वाटतं लवकर न्याय त्या मिळावा. मित्रांबरोबर राहू दे. शिकतील आणि परिणाम त्यांच्यावर होणे मला म्हणतात. तरी जीव काहीच कळना, मला काय करावं मी ती. ऐका ना, मध्ये पण दिसते ताईंना बॉक्स मध्ये पाणी आहे. नाही ते काकून कधीच लागलं. नाही, ताईंना पण मला ताई मरता मरता मी वाचलं, पूर्ण माझं रक्त कमी झालं. कधी म्हणजे 1 वर्षाखाली. आता पण तशीच परिस्थिती म्हणजे तो वेगळाच होता तो. कुठल्या बी गोष्टीला तोंड दिलं असतं. मग तेच ना, त्यांनी पैसे माझे मला त्यांनी मरता मरता वाचलं. नाही म्हणजे तो एक खूप आधार होता 2 शब्दाचा. खान त्याची कीर्ती खूप महान होती, लहान होता, जेवण तर एवढंच होतं, तर खूप नाजूक होतं. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्यांना भीती वाटते. किती आता धनु पडलेच नाही ना, मग बोलते त्याची कौतुक केलं पाहिजे. खूप